विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. SYBSC कॉम्प्युटर सायन्स मॅथमॅटिक्स प्रॅक्टिकल सेमिस्टर 3 आजच्या लेक्चरला आपण बायसेक्शन मेथडचा उपयोग करून x³ - 5x + 1 = 0 या इक्वेशनचे रूट काढण्यासाठी पायथन प्रोग्राम लिहिणार आहोत. ओके, तर मित्रांनो ह्या डेस्कटॉपवर हे आहे पायथनचं सिम्बॉल. ह्याला आपण डबल क्लिक करणार म्हणजे ही पायथनची फाईल आपली तयार झालेली आहे. आता ह्याला प्रोग्राम लिहिण्यासाठी न्यू फाईल बनावं लागेल, म्हणून फाईल, न्यू फाईलवर क्लिक. तुमची ही फाईल प्रोग्राम लिहिण्यासाठी तयार झाली. मग आपण प्रोग्राम लिहूया. DEF डिफाइन f of x कोलन आणि एंटर. आता ते इक्वेशन आम्हाला लिहायचंय. रिटर्न इक्वेशन लिहूया. x³ दॅट मीन्स x $3 - 5 x + 1. ओके, एंटर. आता आपल्याला डिफाइन बायसेक्शन असं लिहायचं. बायसेक्शन राऊंड ब्रॅकेट मध्ये A, B, फुल = 1e - 6, max iteration max underscore it = 100. ओके, ब्रॅकेट कंप्लीट, कोलन आणि एंटर. आता आपण एक कंडिशन लिहिणार. इफ f of a into f of b जर हा प्रॉडक्ट पॉझिटिव्ह आला ग्रेटर दॅन 0 कोलन आणि एंटर, तर ही बायसेक्शन मेथड फेल जाईल असं आपल्याला लिहायचंय. प्रिंट राऊंड ब्रॅकेट मध्ये डबल इन्व्हर्टेड कॉम्यात बायसेक्शन मेथड फेल्स कोलन. आता आपल्याला का फेल त्याचं पण कारण लिहायचंय, म्हणून आपण लिहिणार f of a and f of b ह्या दोघांना अपोजिट साइन पाहिजे. मस्ट हॅव अपोजिट साइन्स. ओके, आपण डबल इन्व्हर्टेड कॉमा कंप्लीट केलाय. राऊंड ब्रॅकेट कंप्लीट करणार आणि एंटर म्हणणार. जर असं झालं तर तुम्ही म्हणणार रिटर्न नो वन. ओके, फॉर इटरेशन in range one, max underscore iteration iter + 1. ओके, ब्रॅकेट कंप्लीट करा आणि कोलन, मग एंटर. आता आपण काय करणार, फॉर्म्युला लिहिणार. c ची किंमत c = a +
b ब्रॅकेट कंप्लीट डिवायडेड बाय 2. तर ही जी c ची किंमत तुम्हाला मिळते ती FC म्हणजेच f ऑफ c असं आपण दाखवणार. एंटर. आपण आता एक कंडिशन लिहिणार आहोत. ती कंडिशन अशी, इफ AB into the bracket FC bracket complete less than 2 or into the bracket B minus A bracket complete oblique 2. ओके, असं जर झालं आपल्याला काय म्हणायचंय, लेस दॅन 2. ठीक आहे. आता तुम्ही कोलन द्या आणि एंटर म्हणा. इथं तुम्ही म्हणायचं रिटर्न सी, परत एंटर म्हणा. आता काय म्हणायचं, इफ एफ ऑफ ए इंटू एफ सी. ओके, हे जर निगेटिव्ह आलं कोलन आणि तुम्ही म्हणायचं बी इज इक्वल टू सी. एंटर. एल्स कोलन एंटर ए इज इक्वल टू सी. ठीक आहे. आता आपल्याला ते रूट लिहावं लागतील म्हणून आपण म्हणणार रूट इज इक्वल टू बायसेक्शन मेथडचा वापर केलाय म्हणून बायसेक्शन इंटू द ब्रॅकेट. ते रूट लिहायचे आपल्याला 1, 2. याच्यामध्ये ते रूट आहे असं आपण म्हटलंय. प्रिंट राउंड ब्रॅकेट मध्ये एफ डबल इन्व्हर्टेड रूट फाउंड आणि ते रूट आपल्याला कोलन दिल्यावर कर्ली ब्रॅकेट मध्ये रूट लिहायचं. ओके, कर्ली ब्रॅकेट कंप्लीट झालेला आहे. राउंड ब्रॅकेट सुद्धा कंप्लीट. तर मित्रांनो, हा झाला पायथन प्रोग्राम. तो पहिल्यांदा आपल्याला सेव्ह करावा लागेल. फाईल सेव्ह. तर तुम्हाला आता नाव विचारतोय, नाव सांगा. bi.py. या ठिकाणी आपण बायसेक्शनला BI असं नाव दिलं, पण .py हे त्याचं एक्सटेन्शन आहे हे तुम्हाला माहिती आहे. पायथनची फाईल सेव्ह करायची असेल म्हणजे या यादीत तिचा समावेश व्हावा असं जर आपल्याला वाटत असेल तर .py एक्सटेन्शन देणे आवश्यक आहे. आता आपण याला सेव्ह म्हणू. सेव्ह. फाईल सेव्ह झालेली आहे. आपण आता रन करून बघूया. रन मॉड्यूल. तो म्हणतोय बायसेक्शन मेथड फेल्स कारण एफ ऑफ ए एफ ऑफ बी मस्ट हॅव अपोजिट साइन्स म्हणजे रूट फाउंड नो वन. मित्रांनो, आपल्याला याचा अर्थ समजून घ्यायचा आहे. असं का म्हणतोय तो? कारण अशी कंडिशनच आपण दिली होती. त्या कंडिशन मध्ये आपण सांगितलं होतं बायसेक्शन मेथड फेल होईल जर एफ ऑफ ए एफ ऑफ बी अपोजिट साइन आला नाही तर. ओके, आता या ठिकाणी याचा अर्थ असा आहे की 1 आणि 2 घेतलं तर एक तर हे दोन्ही पॉझिटिव्ह येत असले पाहिजे एफ ऑफ ए आणि एफ ऑफ बी, और दोघेही निगेटिव्ह आले पाहिजे म्हणजे सिमिलर साइनचे असले पाहिजे. त्यांच्या प्रॉडक्टला अपोजिट साइन नसावं म्हणून तो हा मेसेज देतोय. मग आपण काय करायचं अशा वेळेस, हे रूट बदलून बघायचे. हे 1 आहे ना, हे रूट आपण लिहूया 2 आणि 3 यांच्यामध्ये म्हणजे रूट लाईज बिटवीन 2 अँड 3. आता रूट मिळतंय का बघूया आपण.
चेंज केले, फाईल सेव्ह करायला पाहिजे. आणि आता आपल्याला रन म्हणायचे. रन मॉड्यूल. आता या ठिकाणी त्याने सांगितलंय तुम्हाला रूट फाउंड किती म्हणतोय तो 2.12 84 18 9 22 42 43 164. तुम्ही 4 डेसिमल प्लेसेस पर्यंतही लिहू शकता. दॅट इज 2.1234 2.1284 इथपर्यंत लिहा. हे बाकीचे ड्रॉप करा. ओके, तर 4 डेसिमल प्लेसेस पर्यंत उत्तर लिहिलं तर आपण 1284 पर्यंत लिहू शकतो. पुढचं ड्रॉप करायचं आणि म्हणून आता तो म्हणतोय रूट फाउंड 2.1284. मित्रांनो, यावरून तुमच्या अजून एक गोष्ट लक्षात आली की आपण रूट बिटवीन 2 आणि 3 म्हटलं होतं. बघा, ही फिगर 2.1284 म्हणजे 2 आणि 3च्या मध्ये आहे. म्हणजे आपण रूट करेक्ट काढलेले आहेत. तर मित्रांनो, हा पायथन प्रोग्राम आपण आता पाहिला. तुम्ही सुद्धा याची प्रॅक्टिस करा. काही वेगळ्या मेथडने उत्तर येतं, तेव्हा काही चुकत असेल तर अशा वेळेस या मेथडनं बायसेक्शन मेथडचा वापर करून तुम्ही याचं उत्तर काढू शकता. तर आजच्या लेक्चरला आपण इथेच थांबूया. भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत मला निरोप द्या. नमस्कार.